नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक नाही, दोन नाही, तीन नाही तर तब्बल 14 वेगवेगळ्या सरकारी विभागामध्ये ज्या मित्रांनो भरती चालू आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते. आणि तुम्ही जर 12वी पास आहे तरी तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये काही काही अशी सुद्धा पद आहे ज्यामध्ये ग्रॅज्युएशनवर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि काही काही पदे अशी सुद्धा यामध्ये ITI वर सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आणि तुम्ही जर मित्रांनो फक्त 10वी पास आहे तरी तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 14 वेगवेगळ्या सरकारी विभागामध्ये ज्या मित्रांनो भरती चालू आहे आणि जागांचा जर विचार केला तर यामध्ये जवळपास मित्रांनो 7,000 प्लस जागांसाठी या वेगवेगळ्या पदामध्ये भरती चालू आहे. आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. आणि पगारचा जर विचार केला तर यामध्ये काही काही अशी सुद्धा पद आहे ज्यामध्ये 18,000 ते 47,600 पर्यंत तुम्हाला पगार मिळणार आहे. आणि यामध्ये काही काही अशी सुद्धा जागा ज्या फक्त आपल्या महाराष्ट्र राज्यासाठीच आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टॉप 14 सरकारी वेगवेगळ्या विभागा भरतीबद्दल मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती सांगणार आहे. फॉर्म भरणे शेवटची तारीख कधी आहे, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता काय आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. वॅकन्सी नंबर 1 येते युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी. या ठिकाणी 250 जागांसाठी भरती सुरू आहे. आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये पदवीधर उत्तीर्ण पाहिजे, त्याचबरोबर संगणक प्रमाणपत्र पाहिजे. आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे. त्यानंतर पहा, नॉर्थ वेस्टर्न रेल्वे NWR जयपूर या ठिकाणी 1646 जागांसाठी भरती चालू आहे. आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ITI पाहिजे. आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे. त्यानंतर पहा, दिल्ली सब ऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड DSSB या ठिकाणी 1455 पदांसाठी भरती सुरू आहे. आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास पाहिजे, त्याचबरोबर D.Ed पाहिजे या ठिकाणी. तर 12वी पासवर तुम्हाला या पदामध्ये फॉर्म भरता येणार आहे दिल्ली सब ऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड या भरतीमध्ये. ठीक आहे. आणि या भरतीचे जे फॉर्म भरणे शेवटची तारीख 7 फेब्रुवारी 2024 आहे. त्यानंतर पहा, महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड या ठिकाणी मुंबई या ठिकाणी 15 जागांसाठी भरती सुरू आहे. आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये पदवीधर उत्तीर्ण पाहिजे आणि संगणक प्रमाणपत्र पाहिजे. आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. त्यानंतर भारतीय डाक विभाग ड्रायव्हर OG कानपूर या ठिकाणी 78 पदांसाठी भरती चालू आहे. आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये 10वी पास पाहिजे, त्याचबरोबर वाहन परवाना व अनुभव आणि अर्ज पोहोचवणे शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 ऑफलाईन भरती आहे. त्यानंतर पहा, नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 89 पदांसाठी भरती चालू आहे. आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता BE पाहिजे, BTech पाहिजे, BSc पाहिजे, इंजिनिअरिंग CA ऑनलाईन. आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. त्यानंतर पहा, नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड सिंगरौली या ठिकाणी 150 जागांसाठी भरती चालू आहे. आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजे. आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2024 आहे. त्यानंतर पहा, भारतीय सैन्य दल इंडियन आर्मी SSC मध्ये 55 पदांसाठी भरती चालू आहे. आणि या भरतीसाठी पदवीधर उत्तीर्ण पाहिजे आणि NCC प्रमाणपत्र पाहिजे. त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2024 आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी 19 पदांसाठी भरती चालू आहे. आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये विधी पदवी आणि 7 वर्ष अनुभव पाहिजे. आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे. त्याचबरोबर MPSC संयुक्त राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 यामध्ये पहा 274 जागांसाठी भरती निघालेली आहे. आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये पदवी पाहिजे, BCom पाहिजे, CA पाहिजे, MBA पाहिजे आणि स्थापत्य इंजिनियर, त्याचबरोबर कृषी पदवी पाहिजे, त्याचबरोबर ॲपियर उमेदवार. आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 25 जानेवारी 2024 आहे. त्यानंतर पहा, भारतीय वायुसेना अग्निवीर वायू यामध्ये भरपूर पदांसाठी भरती चालू आहे. आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त मित्रांनो 12वी पास पाहिजे, त्याचबरोबर इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजे, त्याचबरोबर
या भरतीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2024 आहे. त्यानंतर बा दिल्ली सब ऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड DSSSB यामध्ये 2354 पदांसाठी भरती निघालेली आहे मित्रांनो. आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 12वी पास पाहिजे, त्याचबरोबर पदवीधर पाहिजे आणि स्टेनोग्राफर टायपिंग पाहिजे. आणि त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख यामध्ये अंतिम शेवटची तारीख मित्रांनो 7 फेब्रुवारी 2024 आहे. तर हे जे पद आहे दिल्ली सब ऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड DSSB, तर यामध्ये मित्रांनो तुमची सर्वात आधी लेखी परीक्षा असणार आहे. दुसरं मित्रांनो यामध्ये टायपिंग असणार आहे. तर टायपिंगसुद्धा या भरतीमध्ये तर तुम्हाला 12वी पास पाहिजे तुम्ही, त्याचबरोबर टायपिंग असली पाहिजे तुमच्याजवळ, तेव्हाच तुम्हाला या पदामध्ये फॉर्म भरता येणार आहे दिल्ली DSSB या पदामध्ये. ठीक आहे. तर ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 7 फेब्रुवारी 2024 या ठिकाणी. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे या ठिकाणी 167 पदांसाठी भरती निघाली आहे मित्रांनो. त्याचबरोबर या भरतीमध्ये तुम्ही 7वी पास असाल तरी फॉर्म भरता येणार आहे, तुम्ही 10वी पास आहे तरी फॉर्म भरता येणार आहे, तुमचा ITI झाला असेल तरी तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. माळींना सुद्धा यामध्ये जागा फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर स्वयंपाकीच्या सुद्धा यामध्ये जागा, कुकच्या सुद्धा जागा आहे. त्याचबरोबर यामध्ये जे मित्रांनो 25 वेगवेगळ्या अशा प्रकारचे पद आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे या ठिकाणी. तर यामध्ये जसं तुम्हाला एक उदाहरण देतो, तर सुरक्षा रक्षकचं सुद्धा या भरतीमध्ये आहे. त्याचबरोबर यामध्ये चौकीदारचं सुद्धा पद आहे, त्याचबरोबर शिपाईचं सुद्धा पद आहे, त्याचबरोबर सफाई कर्मचारीचं सुद्धा यामध्ये पद आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे या ठिकाणी. ठीक आहे. तर यामध्ये जी एक पद आहे ते 7वी पास करीत आहे सफाई कर्मचारीचा. तर पद आहे मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे. तर यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ड्युटी धुळे या ठिकाणीच करावी लागणार आहे. आणि या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार 18,000 ते 47,600 पर्यंत मिळणार आहे. आणि या भरतीमध्ये मित्रांनो तुमची सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे आणि लेखी परीक्षेवरच मित्रांनो तुमचं सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा. त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादाचा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत या भरतीमध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे. आणि फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी या भरतीमध्ये 1,000 रुपये फी आहे. त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी मित्रांनो 900 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे या ठिकाणी 137 पदांसाठी जे मित्रांनो भरती चालू आहे. आणि या भरतीचे फॉर्म भरणे शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 आहे. त्यानंतर नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये मित्रांनो कोलकाता या ठिकाणी 274 पदांसाठी भरती निघाली.